हॅलो फ्रेंड्स, पावसाळा सुरू झाला की वातावरण अगदी प्रसन्न आणि थंडगार होतं. पण त्याचबरोबर सर्दी, ताप, व्हायरल इन्फेक्शन, डेंग्यू, मलेरिया आणि पोटाचे आजारही वाढतात. पण काही सोप्या सवयी अंगीकारल्या तर आपण आणि आपलं कुटुंब निरोगी राहू शकतो. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यात आजारी पडू नये म्हणून 10 महत्त्वाच्या सवयी. तरी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर नंबर 1 आहे स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्या. पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या. बाहेर जाताना स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवा. नंबर 2 आहे हात स्वच्छ धुवा. जेवणापूर्वी, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि बाहेरून घरी आल्यानंतर साबणाने किमान 20 सेकंद हात धुवा. ही साधी सवय अनेक संसर्ग टाळण्यास मदत करते. नंबर 3 आहे उघड्यावरचे अन्न टाळा. पावसाळ्यात उघड्यावर ठेवलेल्या अन्नामध्ये जंतू वाढू शकतात. शक्यतो ताजे, गरम आणि स्वच्छ अन्न खा. रस्त्यावरील उघडे पदार्थ खाणे टाळा. नंबर 4 आहे डासांपासून बचाव करा. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. मच्छरदाणी, रिपेलंट किंवा पूर्ण बाह्यांचे कपडे वापरून डासापासून स्वतःचा बचाव करा. नंबर 5 आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. फळे, भाज्या, डाळी आणि संतुलित आहार यांचा रोजच्या आहारात समावेश करा. योग्य पोषणामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यास मदत होते. नंबर 6 आहे भिजलेले कपडे लगेच बदला. पावसात भिजल्यानंतर ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नका. शक्य तितक्या लवकर कोरडे कपडे घाला, त्यामुळे थंडी व इतर त्रासांचा धोका कमी होतो. नंबर 7 पुरेशी झोप घ्या. दररोज 7 ते 8 तासांची चांगली झोप शरीराच्या पुनर्बांधणीसाठी महत्त्वाची असते आणि रोगप्रतिकारक शक्तीलाही आधार मिळतो. नंबर 8 आहे घर स्वच्छ आणि कोरडे ठेवा. घरात ओलावा साचू देऊ नका. स्वयंपाकघर, बाथरूम आणि खिडक्यांच्या आसपास स्वच्छता ठेवा, जेणेकरून बुरशी आणि जंतू वाढणार नाही. नंबर 9 आहे नियमित हलका व्यायाम करा. पावसामुळे घराबाहेर जाता येत नसले तरी घरीच योगा, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम करा. नियमित हालचाल शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. नंबर 10 आहे तब्येत बिघडल्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ताप, सतत खोकला, उलट्या, जुलाब किंवा तीव्र अशक्तपणा जाणवत असल्यावर स्वतःहून औषधे घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर फ्रेंड्स, या 10 सवयी पावसाळ्यात निरोगी राहण्यास मदत करू शकतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.